समेत आणि समोर उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते, खरं तर आज आनंदाचा हा कल्याणकारांसाठी 16 साली कल्याणमध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं फडके मैदान येथे मेट्रो 5 साठी भूमिपूजन झालं होतं, परंतु हा अयोग्य आहे ही मागणी आम्ही सातत्याने गेली 10 वर्ष लावून ठेवलेली होती आणि तो उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील यांनी अथक याच्या चिखलोली पर्यंत मंजूर झालेला आहे। काल महाराष्ट्र शासनाने एक GR त्या ठिकाणी काढलेला आहे, जो DPR च्या वतीने मी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संसदीय गटनेते तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या दोघांचे कल्याणकारांच्या वतीने आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो, कारण की कल्याणकारांची खरी गरज ओळखून हा जो आहे त्या झोपडपट्टीच्या वरून मार्ग कसा आणावा याच्यासाठी पण कन्सल्टंट कडून मार्ग घेऊन आता तो मार्ग भुयारी शिवाजी चौक येथून आपला कनेक्ट होणार आहे। त्या पद्धतीने ह्या 3 मेट्रो येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये होणार आहे। याच्यामध्ये दुसरा एक आनंदाची बाब की शक्यतो 2 ते 2.5 वर्षापेक्षा जास्त त्यांचा आता टाइम लिमिट देत नाही MMRD। जसं तुम्ही असेल जे अंदाजे आम्हाला वाटते एक आधारवाडीला असेल, एक खडकपाड्याला असेल, एक ह्या बिर्ला कॉलेजच्या परिसरात असेल, एक सुभाष चौकात असेल आणि एक छाया टाकी जे आपलं स्टेशन कनेक्ट चिखलोली ती ह्याच ट्रॅकवर 5 वर चालणार आहे। म्हणजे 5ची पण पुढची प्रक्रिया याच्यामध्ये मंजूर झालेली आहे। तर आज खरं त्या आनंद कलेक्ट करण्याचं आम्ही काम करतो। धन्यवाद, तुम्ही सगळे साक्षी। आज मोठा आनंद होतोय कल्याणकारांच्या वतीने। मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे खास करून आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। 2016 पासून आपण सुद्धा या प्रक्रियेमध्ये पाठपुरावा करून आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार। कल्याणकारांच्या वतीने मी सर्वच नेत्यांचे आणि ज्यांनी या मेट्रो 5 साठी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो। एवढंच मी या सवानी सांगेन। किती स्थानक असणार आहेत ठाणा ते कल्याण या मेट्रो? 17 स्थानक अंदाजे या ठिकाणी असणार आहेत ठाण्यापासून, आणि या सगळ्या स्थानकांचा फायदा कल्याण डोंबिवलीतल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना होणार आहे। आणि कल्याणसाठी आजचा हा खूप दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की 10 वर्षानंतर याचं भूमिपूजन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये, आणि त्यावेळेपासून आजपर्यंत हा मार्ग अयोग्य हे मांडण्याचं काम मी सातत्याने केलं आणि अजून काही मंडळींनी केलं। त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश म्हणून आज या शहरामध्ये ही खडकपाडा मार्गे ही मेट्रो जाते आणि त्याचं प्रत्यक्षात आज GR निघालेला आहे 22 तारखेला, आणि 1 महिन्याच्या आत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे। प्रत्यक्षात काम कधी? काम माझ्या माहितीनुसार 60 दिवसाच्या आत सुरू झालं पाहिजे। 2 वर्षाचा कालावधी आजकाल MMRD देते आणि 2 वर्षामध्ये ती मेट्रो पूर्ण होईल याचा हट्ट सुद्धा आमचा असणार आहे।